वेलकम टू लर्निंग स्पेस. मी ट्रिग्नोमेट्रीची एक बाप ट्रिक घेऊन आलोय, जबरदस्त वाली ट्रिक. आतापर्यंत ही तुम्हाला कोणी सांगितली नसेल आणि हा तुमचा ट्रिग्नोमेट्रीचा चॅप्टर सोपी करणारी एक ट्रिक आहे. तर बघूयात. मी काय केलंय, एक वर्तुळ काढलंय आणि त्याच्यातून पास होणाऱ्या 3 वेगवेगळ्या रेषा काढल्यात. इथे ब्ल्यू आहे, रेड आहे आणि ग्रीन. बघा, आता हे 3 रेषा ड्रॉ केल्या आहेत आणि मध्ये मी काय केलंय, 1 लिहिलंय. आता ट्रिक काय बघूयात. ब्ल्यू लाईन इथे आहे साइन थिटा, इथे आहे कोसेक थिटा. नाव रेड लाईन इथं आहे कॉस थिटा, इथं आहे सेक थिटा. नाव ग्रीन लाईन इथे आहे टॅन थिटा आणि इथे आहे कॉट थिटा. आणि तत्पूर्वी एक गोष्ट लक्षात घ्यायची, देअर फोर हे सिम्बॉल लक्षात ठेवायचं. तसं इथं देअर फोर 3 ठिकाणी आपण देअर फोरचं साइन करून घेऊयात. आता हे देअर फोर म्हणजे काय, इथे आपला एरो काढायचं, 3 एरो. ओके. तर आता इथे बघा, इथे तुमचे ट्रिग्नोमेट्रीचे 6 फॉर्म्युले कव्हर होत आहेत. कोणते ते सांगतोय बघा, राईट हँड साइडला बघा. आता बघा, पहिला फॉर्म्युला आहे आपला कोणता, ज्या ब्ल्यू लाईन वरचे जे आपले रेशिओ आहेत साइन थिटा आणि कोसेक थिटा. साइन थिटा आणि कोसेक थिटा यांचा गुणाकार 1 आहे. हा आपला पहिला फॉर्म्युला. देन सेक थिटा कॉस थिटा यांचा गुणाकार सुद्धा 1 आहे. ते मध्ये गुणाकार आपण दाखवलाय. नंतर टॅन थिटा आणि कॉट थिटा यांचा गुणाकार देखील 1 आहे. हे आपले पहिले 3 फॉर्म्युले झाले. हे 3 फॉर्म्युले आता आपण जस्ट बनवलेले आहेत. याच्यावरून काय काय करता येईल मला तुम्हाला सांगायचंय. ए इंटू बी बरोबर जर 1 असेल तर आपण याला असं लिहू शकतो, ए बरोबर आहे 1/बी किंवा बी बरोबर आहे 1/ए. सेम आता इथे तेच लॉजिक अप्लाय होणार आहे आणि आपण लिहू शकतो साइन थिटा इक्वल्स टू 1 कोसेक थिटा किंवा कोसेक थिटा इक्वल्स टू 1 साइन थिटा. पुढे याला आपण लिहूयात कॉस थिटा इक्वल्स टू 1 सेक थिटा किंवा सेक थिटा इक्वल्स टू 1 कॉस थिटा. किती व्हेरिएशन्स मिळत आहेत आपल्याला 3 फॉर्म्युल्यावरून. परत 3 म्हणजे जवळपास 9 व्हेरिएशन्स होत आहेत ह्या फॉर्म्युल्याचेच. पुढे बघूयात, टॅन थिटा इक्वल्स टू 1 कॉट थिटा किंवा कॉट थिटा इक्वल्स टू 1 टॅन थिटा. बेसिक एवढे 3 फॉर्म्युले आहेत बाळांना. आता आपण पुढचे 3 फॉर्म्युले बघूयात. चला फास्ट. आता आपण बघितलेले 3 फॉर्म्युले हे ट्रिग्नोमेट्रिक रेशिओच्या रिलेशनवर होते आणि पुढचे 3 फॉर्म्युलेज आहेत ते ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीजवरचे आहेत. तर आता हे एरोजचं काय सिग्निफिकन्स आहे आपण बघूयात. चला आता बघा, पॉइंटरकडे लक्ष असू द्या पेनाच्या. या एरोकडे बघा. आता हा एरो हा साइन कडून कॉस कडे जातोय, नंतर 1 कडे येतोय. कसा येतोय बघा, साइन कडून कॉस कडे 1 कडे जातो. म्हणजे साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इक्वल्स टू 1. हा आपला चौथा फॉर्म्युला आहे. काय, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल्स टू 1. आता आपण पुढच्या एरोकडे येऊयात, या एरोकडे. हा एरो बघा 1 कडून कॉट कडे येतोय, मग कोसेक कडे येतोय. मग 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू आहे कोसेक स्क्वेअर थिटा. 5वा फॉर्म्युला झाला इथे. यू वोंट बिलीव्ह इट. अमेझिंग राईट. पुढे तिसरा एरो आपला इथे आहे. हा बघा, हा एरो टॅन थिटा कडून 1 कडे येतोय आणि मग सेक कडे जातोय. तर आपला 6वा फॉर्म्युला आहे टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 इक्वल्स टू सेक सेक स्क्वेअर थिटा. थिटा. लक्षात आलंय.
च्या सुरुवातीच्या 2 टर्म्स आहेत त्यांची बेरीज करायची आणि इक्वल्स टू जिथे अॅरो जातोय शेवटी ते त्याचं उत्तर आहे इक्वल्स टू. आलं लक्षात? आय होप दॅट हेल्प्स. आणि एवढ्याशा एका छोट्या आकृतीवरून आपले ट्रिग्नोमेट्री मधले तब्बल 6 फॉर्म्युले पाठ होत आहेत. आलं लक्षात? आणि हे कधीच विसरणार नाही तुम्ही वारंवार प्रॅक्टिस केलं तर. कधीच नाही. आणि ट्रिग्नोमेट्रीचा तब्बल आपला पूर्ण धडा या 6 फॉर्म्युल्यावर कव्हर होणार आहे. तर चलो, आय होप यू मस्ट हॅव लाईक्ड इट. थँक यू सो मच. हॅव अ गुड डे. बाय बाय. टेक केअर.